नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मनोज ठोरे, महात्मा गांधी महाविद्यालय आर्मोरी. आज या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 6 च्या लेबर लॉ म्हणजे श्रम कायदे या विषयाला आपण HRD या नावाने सुद्धा ओळखतो, या विषयाच्या कोर्स आउटकम्स संदर्भात माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोर्स आउटकम्स म्हणजे काय. तर कोर्स आउटकम्स म्हणजे एक विद्यार्थी म्हणून एखादा विषय शिकल्यानंतर आपल्याला जे ज्ञान मिळतं, आपल्यामध्ये जे कौशल्य आणि ज्या क्षमता विकसित होतात, त्याचबरोबर आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा उपयोग काय, त्याचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा, त्याचे फायदे काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, यालाच म्हणतात कोर्स आउटकम्स. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एक विद्यार्थी म्हणून आपल्या मनामध्ये जेव्हा एखादा प्रश्न पडतो की हा विषय मी का बरं शिकत आहे, ही संकल्पना मी का बरं शिकत आहे, हे मला का बरं शिकवले जात आहे, याचे फायदे काय, याचं महत्व काय, याचा उपयोग काय, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोर्स आउटकम्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण एखादा विषय शिकतो तर आपल्याला त्या विषयाचे कोर्स आउटकम्स माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला त्या विषयाचं महत्व कळतं, त्याचबरोबर त्या विषयामध्ये आपली रुची वाढते आणि आपण तो विषय तितक्याच आवडीने शिकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जाणून घेऊया बीकॉम थर्ड इयर सेमेस्टर 6 च्या लेबर लॉ म्हणजे श्रम कायदे या विषयाचे कोर्स आउटकम्स. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये एकूण 4 युनिट्स आहेत. या 4 युनिट्सचे कोर्स आउटकम्स काय आहे ते आपण आता वन बाय वन युनिट वाईज बघूया. सर्वप्रथम बघूया युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मध्ये आपण बघू शकता खूप इंटरेस्टिंग असे टॉपिक दिलेले आहे. ते म्हणजे सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे उगमस्थान, याला कायद्याचे स्रोत सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. नेक्स्ट इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड लेबर लॉज. द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचे संविधान आणि लेबर लॉज म्हणजे श्रम कायदे, त्याचं डेफिनेशन आर्टिकल 12. नेक्स्ट इज लॉ इनकन्सिस्टंट विथ और इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राइट्स आर्टिकल 13 मूलभूत अधिकार. नेक्स्ट इज इक्वॅलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 कायद्या पुढे समानता. नेक्स्ट इज प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन म्हणजे धर्म, रेस, कास्ट, सेक्स or place of birth, languages, region, etc. Article 15 and 21. Next is equal opportunity in matter of public employment reservation policy, Article 16. Right to form union and closure, Article 19. Protection of life and personal liberty, Article 21. Next is education for children. This is a matter of right to education, that is Article 21A is there in this first unit. And last but not least, this one is very important, that is prohibition of traffic in human being and forced labor, Article 23. This is the overall syllabus of unit 1. You can see this syllabus is very interesting. आणि एक तुम्ही विचार करत असाल की लेबर लॉ म्हणजे श्रम कायदे, ज्याला मराठीमध्ये श्रम कायदे आपण असं म्हणतो, यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि हे सगळे आर्टिकल्स वगैरे का बरं दिलेले आहेत. नक्कीच हा प्रश्न एक विद्यार्थी म्हणून तुमच्या मनामध्ये पडला असेल. त्याचं एकदम सोपं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लेबर लॉ हा विषय आहे. यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आपले फंडामेंटल राइट्स, सोर्सेस ऑफ लॉ बद्दल तुम्ही समजू शकता. बट वाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज देअर, त्याचं कारण असं आहे की जरी आपण एक लेबर, एक कर्मचारी म्हणून, एक श्रमिक म्हणून पुढे काम करत असलो तरी आपले सर्व फंडामेंटल राइट्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले म्हणजे संविधानामध्ये दिलेले सर्व आपले मूलभूत अधिकार जे असतात ते शाबूत असतात. आपण कुठे कर्मचारी आहोत, कुठे श्रमिक आहोत, जरी आपण तिथे नोकरी करत असलो, नोकर असलो, इट डझंट मीन की आपण तिचे गुलाम झालो. आपले मूलभूत अधिकार सर्व शाबूत राहतात. आता ते कसे असतात, काय असतात, या संदर्भात या ओव्हरऑल सिलेबस मध्ये दिलेला युनिट नंबर 1 च्या
खूप इंटरेस्टिंग असा सिलेबस डिझाईन केलेला आहे गोरगोवा युनिव्हर्सिटी गडचिरोली बीकॉम सेमेस्टर 6 चा. तर हा युनिट नंबर 1 शिकल्यानंतर याचे कोर्स आउटकम्स काय आहे ते आपण आता बघूया. सर्वात पहिला आहे डेव्हलप कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ सोर्सेस ऑफ लॉ. सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे उगमस्थान, ज्याला कायद्याचे स्त्रोत असं सुद्धा म्हणतात. याबद्दल तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल की या कायदे कसे बनतात, त्याचे उगमस्थान काय, कोणकोणत्या आधारावर कायदे बनवले जातात, याबद्दल तुम्हाला यामध्ये आयडिया येईल. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. नेक्स्ट इज क्रिएट अवेअरनेस अबाउट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स आर्टिकल्स. बघा, भारताचे संविधान मुळात आपले मूलभूत अधिकार आहे, सर्वांना आपल्याला माहित आहे, नो डाऊट, याबद्दल सर्वांना आयडिया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेबर लॉच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे सगळे शिकायचं आहे की जेव्हा आपण when you are an employee of any organization, in that case what will be your fundamental rights as far as your employment is concerned. That's what we have to learn here, and this is very important. You will learn different articles as far as your employment is concerned. Next is introduction of various labor laws. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे श्रम कायदे शिकायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. And being a commerce student, we must know these laws. We must have knowledge about these laws. We are not going to do LLB, I know that, but being a commerce student, we must know because this is the matter of commerce. हा उद्योग इंडस्ट्रियल जे लॉ असतात त्या संदर्भात आहे, त्यामुळे लेबर लॉ संदर्भात आपल्याला माहिती असावी या उद्देशाने युनिव्हर्सिटीने या सिलेबस मध्ये युनिट नंबर 1 हा पार्ट टाकलेला आहे, जो खरंच खूप महत्त्वाचा आहे. तर हे ओव्हरऑल कोर्स आउटकम्स आहे युनिट नंबर 1 चे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया युनिट नंबर 2 आणि त्याचे कोर्स आउटकम्स काय आहे. आपण बघू शकता युनिट नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, तर कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1970. मुळात हा कायदा 10 फेब्रुवारी 1971 मध्ये अंमलात आला. 10 फेब्रुवारी 1971. जर तुम्ही पुस्तकांमध्ये वेगळं बघितलं तर you will see that the Contract Labor Act 1971 will be there, but it is not the matter of dispute, it is not the matter of argument. बेसिकली हा कायदा कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1970 या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर याचं काय सिलेबस आहे आपण बघूया. हा एकच ऍक्ट, खूप मोठा ऍक्ट आहे, खूप मोठा कायदा आहे, त्यामुळे पूर्ण युनिट मध्ये या एका कायद्याबद्दल आपल्याला सगळं शिकायचं आहे युनिट नंबर 2 मध्ये. बघू शकता इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह अँड ऍप्लिकेबिलिटी ऑफ द ऍक्ट. नेक्स्ट इज याचं म्हणजे आपल्याला ओळख करण्यात येईल, याची उद्दिष्ट काय आहे, त्याची ऍप्लिकेबिलिटी काय. नेक्स्ट इज इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1970. नेक्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ऍप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला आपण म्हणू योग्य सरकार, मराठीमध्ये योग्य सरकार म्हणतात, अंडर द ऍक्ट. नेक्स्ट इज रजिस्ट्रेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट. वेगवेगळ्या ज्या एस्टॅब्लिशमेंट असतात, संस्था असतात, त्यांची नोंदणी कशी करायची. हू वुड बी द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. मुख्य सेवा योजक कोण असेल. लायसन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर. जे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतात कंत्राटी कामगार कायदा 1970. आपल्या माहितीसाठी म्हणून मी सांगत आहे, हा कायदा मराठीमध्ये ओळखला जातो कंत्राटी कामगार कायदा 1971. 70-71 बेसिकली 70 ला कायदा 71 पासून अंमलात आलेला असल्यामुळे त्याला 71 म्हणून ओळखला जातो. यामध्ये तुम्ही शिकणार आहात की कंत्राटी कामगार कायद्यामध्ये जे कंत्राटदार असतात, म्हणजे जे ठेकेदार असतात, त्यांचे लायसन्स काय असते, त्यांचे सर्टिफिकेट काय असते, त्यांचे रजिस्ट्रेशन कशी केले जाते, वेगवेगळ्या कंडिशन्स कशा असतात त्यांच्या रजिस्ट्रेशन रिजेक्शनच्या, काय प्रोसिजर राहते रजिस्ट्रेशनची. त्याचबरोबर प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणजे मुख्य सेवा योजक, मुख्य मालक आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय, लायबिलिटीज काय, त्यांचे राईट्स काय. त्याचबरोबर वेजेस कसे दिले पाहिजे, केव्हा दिले पाहिजे, कोणत्या पद्धतीने दिले पाहिजे. ऍज वेल ऍज बिंग अ कॉन्ट्रॅक्टर, एक कंत्राटदार जेव्हा कंत्राटी मजूर कामावर नेमतो, त्यांची नेमणूक करतो, तर त्यांच्या वेलफेअर संदर्भात, त्यांच्या कल्याणासंदर्भात त्याला काही कामं करावी लागतात, जे कायद्यामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. हे काय आहे सगळं आपल्याला ह्या युनिट नंबर 2 मध्ये शिकायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण युनिट नंबर 2 चे कोर्स आउटकम्स काय आहेत. तर युनिट नंबर 2 चे कोर्स आउटकम्स आहेत. पहिला आहे प्रोव्हाइड आयडिया ऑफ लीगल प्रोव्हिजन्स अंडर द कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट 1970. लीगल प्रोव्हिजन काय, कायदेशीर तरतुदी काय कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट इज facilitate the knowledge about determination of appropriate government under the act and registration of establishment under the Contract Act 1970.
रजिस्ट्रेशन कसं होतं, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काय असतं, ओव्हरऑल ह्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या प्रोसिजर कशी असते, हे सगळं 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 आपल्याला इथे शिकायला मिळणार आहे. खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचं असं युनिट आहे आणि हे शिकताना नक्कीच तुम्हाला खूप आवडेल असा हा विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले ओव्हरऑल कोर्स आउटकम्स ऑफ युनिट नंबर 2. लेट्स सी व्हॉट आर दी course outcomes of unit number 3. What is the syllabus of unit number 3? First of all, let's see. You can see on your screen there is unit number 3. There are 4 topics in unit number 3. First is Factory Act 1948, second is Maternity Benefit Act 1961, third is Payment of Bonus Act 1965, and the fourth is Bombay Shops and Establishment Act 1948. You can see there are 4 topics. ओव्हर 4 कायदे इथे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 4 वेगवेगळे कायदे. ह्या युनिट मध्ये तुम्हाला 4 कायदे शिकायचे वेगळे. सगळ्यात पहिले फॅक्ट ऍक्ट 1948, याला आपण निर्माणी अधिनियम 1948 असे सुद्धा म्हणतो. याला दुसरा शब्द आहे कारखाना अधिनियम. फॅक्टरी इन द सेन्स कारखाना. आपल्याला हा शब्द थोडा सोपी जातो, निर्माणी म्हटलं थोडं कन्फ्युजन होतं. व्हॉट इज निर्माणी? सो बेसिकली कारखाना अधिनियम 1948 या कायद्याबद्दल तुम्हाला शिकायचं आहे. नेक्स्ट इज मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट. याला मातृत्व लाभ कायदा 1961 म्हणून ओळखला जातो. थर्ड इज पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1961, याला अधिलाभांश शोधन कायदा किंवा बोनस हा शब्द मराठीमध्ये सुद्धा वापरतात. लास्ट इज बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1948, याला मराठीमध्ये मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 या नावाने ओळखला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो कायदा आहे फॅक्टरी ऍक्ट, त्याच्यामध्ये सगळं काय दिलेलं की फॅक्टरी ऍक्ट नुसार कर्मचाऱ्यांचे कल्याण, त्यांचे आरोग्य, त्यांचं रेम्युनरेशन, त्यांचे वेजेस कसे द्यायचे या संदर्भात सगळ्या काय कायदेशीर तरतुदी केलेल्या आहे कायद्यामध्ये, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961. जसं मी सांगितलं, यामध्ये मातृत्व लाभ कायदा 1961 म्हणून ओळखला जातो. ज्या स्त्री कामगार कुठे कामावर असतात त्यांना प्रसूतीच्या काळामध्ये, प्रसूतीपूर्वी, प्रसूतीनंतर, म्हणजे बाळ जन्माला येण्याच्या आधी, बाळ जन्माला येतो तो दिवस आणि त्यानंतरचा काही कालावधी, या संदर्भात काय प्रोव्हिजन्स आहेत त्यांना मॅटर्निटी लीव्ह देण्यासंदर्भात, हे सगळं तुम्हाला इथे शिकायचं आहे. हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नेक्स्ट इज पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं, अधिलाभांश शोधन कायदा हा कसा असतो या संदर्भात माहिती. बॉम्बे शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट, मुंबई दुकाने व आस्थापना नियम, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचा प्रकार कसा ओळखायचा आणि त्याचं सगळे जे नियम असतात, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय, त्याचे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. तर बघूया आपण की युनिट नंबर 3 चे कोर्स आउटकम्स काय आहे. 4 कायदे शिकल्यानंतर आम्हाला काय शिकायला मिळणार आहे बिग स्टुडंट. सो नेक्स्ट फर्स्ट आउटकम इज enable students to understand legal provisions under Factory Act 1948. As I already told you, you will learn all these things in first topic of unit number 3. तुम्हाला काय लीगल प्रोव्हिजन्स आहे, म्हणजे काय कायदेशीर तरतुदी आहे कायद्यामध्ये, सगळं तुम्हाला बारकाईने शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट इज प्रोव्हाइड आयडिया अबाउट लीगल प्रोव्हिजन्स ऑफ मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961. जसं तुम्हाला सांगितलं, मातृत्व लाभ कायद्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहे तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. थर्ड इज क्रिएट अवेअरनेस अबाउट पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1961. अधिलाभांश शोधन अधिनियम, याला बोनस शोधन कायदा असं सुद्धा म्हणतात. याबद्दल तुम्हाला एक अवेअरनेस, एक आयडिया मिळणार की बोनस कसा मिळतो, एक कर्मचारी म्हणून त्याची कंडिशन्स काय असतात वेगवेगळ्या, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. And last but not least, very important, make students aware about the legal provisions of Bombay Shops and Establishment Act. This act is very important. त्या कायद्यावर आता खूप काही जास्त बोलू शकणार नाही, because we are just discussing about the course outcomes, but this topic is also very important. हा टॉपिक शिकल्यानंतर लिटरली तुम्हाला कोणतीही दुकाने किंवा आस्थापना टाकताना रजिस्ट्रेशन कशी करावं लागते, त्याची लीगल परमिशन कशी घ्यावी लागते, ते करताना त्याची ओव्हरऑल प्रक्रिया काय आहे, हे सगळं इथे शिकायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरंच हा ओव्हरऑल जर आपण सिलेबस बघितला युनिट नंबर 3 चा, तर तितकाच महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. चला आता आपण समोर वळूया, बघूया युनिट नंबर 4 चे कोर्स आउटकम्स. युनिट नंबर 4 मध्ये सुद्धा 4 टॉपिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट इज द अप्रेंटिस ऍक्ट 1961, याला शिकाऊ उमेदवार कायदा असं म्हणतात, 1961. नेक्स्ट इज मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, याला मराठीमध्ये न्यूनतम भृती कायदा, किमान मजुरी कायदा असे सुद्धा म्हणतात. न्यूनतम भृती इन किमान मजुरी कायदा 1948. नेक्स्ट इज पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट
मजुरी शोधन कायदा 1936 तुम्ही बघू शकता किती छोट्या छोट्या गोष्टीसाठी कायदे बनवण्यात आलेले आहेत. त्याचं कारण होतं बिकॉज देर वॉज एक्सप्लॉयटेशन ऑफ लेबर. मजुरांची पिळवणूक होत होती, त्यांना वेळेवर पगार म्हणा, मजुरी म्हणा, त्यांची डेली वेजेस जे काही असेल ते वेळेवर न देणे, ते कापणे, ते उशिरा देणे, कमी देणे, अशा प्रकारचे जे काही व्हायचे त्या संदर्भात जेव्हा अडचणी समोर आल्या, जेव्हा लक्षात आलं की यांची खूप पिळवणूक होते, आर्थिक पिळवणूक होते, त्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ह्या कायद्यांची निर्मिती करण्यात आली. तुम्ही बघू शकता 1936चा कायदा बिफोर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया, म्हणजे इंग्रजांच्या काळातला कायदा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976. याला म्हणतात समान वेतन कायदा 1976. समान वेतन म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, ही संकल्पना तुम्ही मधल्या काळामध्ये टीव्ही न्यूजवर किंवा पेपरमध्ये न्यूजमध्ये वगैरे वाचलं असेल, टीव्ही न्यूजवर बघितलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. व्हॉट इज रेव्हेन्यू म्हणजे इक्वल समान वेतन म्हणजे काय, एक्झॅक्टली काय काय बेसिक कॉन्सेप्ट काय, हा कायदा काय, यामध्ये काय तरतूद आहे, सगळं 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 तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे 4 युनिट्स तुम्हाला शिकायचे आहे. युनिट नंबर 4 मध्ये 4 युनिट्स शिकल्यानंतर त्याचे कोर्स आउटकम्स काय ते आपण आता बघूया. फर्स्ट इज फॅसिलिटेट द नॉलेज अबाउट द अप्रेंटिस ऍक्ट 1961. जसं मला सांगितलं शिकाऊ उमेदवार कायदा 1961 याबद्दल तुम्हाला आयडिया येईल, याचं नॉलेज येईल, खरंच खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज आफ्टर बीकॉम यू विल गो फॉर MBA or any professional degree or course. That time this knowledge will be very useful for you. Even when you will be an employer in future, that time also this will be very useful for you. This knowledge is very important for you. Next is provide idea about legal provisions of Minimum Wages Act 1948. It will give you idea about Minimum Wages Act. जसं तुम्हाला सांगितलं की किमान मजुरी कायदा 1948 याचा तुम्हाला आयडिया की किमान मजुरी म्हणजे काय. एक कर्मचारी म्हणून पण तुम्हाला ते माहित असलं पाहिजे की उद्या जाऊन जर तुम्ही एम्प्लॉयर झाले, ओनर ऑफ एनी कंपनी ऑर्गनायझेशन, that time you must know what is minimum wages, and you must know this because this is a matter of law. That's what you will learn here in this second topic of unit number 4. Next outcome is make students aware about legal provisions under Payment of Wages Act 1936. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट बद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे की काय आहे, कोणत्या कारणाने हा कायदा काढण्यात आला. तर याच्या लिगल प्रोविजन्स काय, कायदेशीर तरतुदी काय, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे खरंच खूप महत्त्वाचं आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट क्रिएट अवेअरनेस अबाउट इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976. व्हॉट इज इक्वल रेम्युनरेशन, ऍज आय ऑलरेडी टोल्ड, याला मराठीमध्ये म्हणतात समान वेतन कायदा 1976. समान वेतन म्हणजे काय, समान वेतन म्हणजे काय, कोणत्या आधारावर ते ठरवलं जातं, त्याच्या कायदेशीर तरतुदी काय, हे सगळं 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 तुम्हाला कायद्यामध्ये शिकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ओव्हरऑल कोर्स आउटकम्स जेव्हा आपण बघितले सिलेबस सोबत युनिट वाईज, तेव्हा आपल्या लक्षात आलंच असेल की हा सब्जेक्ट ओव्हरऑल खूप महत्वाचा आहे. त्याचसोबत यामध्ये जे वेगवेगळे टॉपिक दिलेले आहे युनिट वाईज ते तितकेच इंटरेस्टिंग आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचे कोर्स आउटकम्स जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या विषयाचं महत्त्व नक्कीच कळलेलं असणार. आणि हे आउटकम्स आणि त्याचे महत्त्व, त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर या विषयामध्ये तुमची रुची नक्कीच वाढणार, यात काहीच शंका नाही. आणि हा विषय तुम्ही तितक्याच आवडीने शिकाल याची मला पूर्ण खात्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ओव्हरऑल कोर्स आउटकम्स आहे बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 च्या लेबर लॉ म्हणजे श्रम कायदे या विषयाची. मी आपल्या भावी आयुष्याकरता उज्ज्वल आणि यशस्वी जीवनाकरता शुभेच्छा देतो आणि आपलं लेक्चर इथेच संपवतो. थँक यू व्हेरी मच. All the best for your bright and successful future. Thank you.